चरणीची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने करतील दोषी जुळतील राशी प्राप्तकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक तया जवळी तयाच्या चिंतने तरतील ऋषी जुळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संग तुका म्हणे देव भक्ताचा संग तयाच्या चिंतने तरतील दोषी जुळतील राशी पातकांच्या नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा
विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभावी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा राजयोगी ब्रह्मज्ञानी वनिवस्ती केली राजयोगी ब्रह्मज्ञानी वनिवस्ती केली विठ्ठलाशी शरणांगती चरणी जागा मागितली चरणी जागा मागितली चरणाखाली घेऊन समाधी अवतार संपविला. नमस्कार माझा श्री सद्गुरु भगवान बाबाला भगवान बाबाला शरण शरण हनुमान याच्या चिंतने तरतील दोषी झळतील राशी पातकांच्या. आज आपल्या सर्वांच्या मातृभूमीमध्ये माझ्या जन्मभूमीमध्ये पवित्र पावन अशा हनुमानजीच्या दरबारामध्ये गेले 15 वर्ष झालं 2010 सुरुवात झाली पाटील. हनुमान जन्मोत्सव निमित्त चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र चारदरी तुम्हाला सगळ्याला माहिती, याच्याबद्दल काही जास्त वर्णन करायची गरज नाही. या सप्ताहामध्ये आजची दुसऱ्या दिवसाची माझ्याकडे आलेली सेवा खरं तर सुरुवातीलाच बोलून जात होतं ते कॅमेरा बी चालू आहे. माझी सगळ्यात पहिली विनंती असते की गावात सप्त्यात माझं कीर्तन ठेवू नका, नम्रपणे वरवर नाही, जेणेकरून आपल्याला दुसऱ्याचं ज्ञान घ्यायचं असतंय. तुम्हाला तर मी फार एवढा होतो तेव्हापासून माहितीच आहे मी काय केलंय काय नाही, काय सांगणार आहे हे बी तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यासाठी मी कंपनी आमच्या या संयोजक मंडळीला विनंती केली की बाबा माझं कीर्तन ठेवू नका. नाही म्हणले बाबा तुमचं कीर्तन नाही ठेवल्यावर लोक म्हणतील की तुम्ही नाराज आहेत. परमार्थात नाराज फिराज व्हायचं काय नसतंय. परमार्थात जो मान मागतो का तो अपमान पावत असतो.
हाताचा काट देऊन सगळ्या इथून पुढच्या संयोजकाली हात जोडून दंडवट घालून विनंती करतो, माझं अखंड हरिनाम सप्ताहात फक्त चारदरीत कीर्तन ठेवू नका. याचं काही कारण आहे बघा. आमच्या रावसाहेब भाऊला माहिती, दादा कुठे बसले, दादाला माहिती आहे. आपल्या गावात एका महाराजांचं कीर्तन पहिल्या दिवशी असायचं. 10 वर्षे 12 वर्षे चाललं आणि पुन्हा काही कालांतरानं लोकांनी वाटलं आता बदल व्हायला पाहिजे. मग बदल केला तर रतन बाबापर्यंत घरानं गेलं. बाबांनी मला नारळ दिलेला आहे, माझं कीर्तन का बंद केलं? मला जर तुम्ही असं सप्तगणिश कीर्तन दिलं, एखाद्या यजमानानं माझं नाही ठेवलं, मग निवडून येऊन इथे यायचं नाही ना. अहंकार वाटेल ना मला. त्यापेक्षा नम्रपणानं सांगतो, नम्र झाला तेने कोंडिले अनंत. इथून पुढे माझं सप्त्यात कीर्तन ठेवू बाबूराव व्हायचं नाही. बस एवढा आनंदानं उत्साहानं आपला हा अखंड हरिनाम सप्ताह मायबाप हो, महान विभूतीचा स्पर्श होऊन हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. महान ज्यांच्या वाणी पुढं देव उभा राहतो, ज्यांच्या वाणीच्या जीवावर काही होऊ शकतो, असे 2 महात्म्यांनी हा अखंड हरिनाम सप्ताह चालू केलेला आहे. वैकुंठवासी स्वामी महाराज आणि आज आपल्या नारळाचं आपल्या सप्ताहाचं विना उभा करून गेले ते रतन बाबा यांनी हा आपला सर्वांतला पहिला होता. यांनी हा चालून दिलेली ही परंपरा आहे. आजपर्यंत आपण सेलविले अजून 10 वर्षाची पुढे नारळ नाकणी महाराज गुंतलेलेच आहेत. सर्व गाव एकोप्यानं आनंदानं प्रेमानं, जात नाही पंत नाही धर्म नाही, या माझ्या गावामध्ये अभिमानानं सांगतो. तुमचं नाव अभिमानच आहे. मी परवा कोणत्यातरी गावात बी कीर्तनात सांगितलं की कोण्याही बाहेर गावच्या माणसानं यायचं आणि माझ्या गावातला या जातीचा माणूस कोण आहे त्या जातीचा माणूस कोण आहे निवडून दाखवायचं, पुन्हा पटका बांधायचो नाही. असल आमचं राजकारणात कुठं काही कानिकुचा असल, पण परमार्थात आल्याच्या नंतर अजून तर तसं काही कुठं जाणवलं नाही. ज्या दिवशी जाणवलं त्या दिवशी काय होईल मला सांगता येत नाही. एवढ्या आनंदानं चाललेला सप्ताह आहे. सगळं व्यवस्थित आहे. साठे महाराजांची आपले शिव पुराण कथा चालू आहे. मोठे मोठे महाराज, डोक महाराजासारख्या महाराजांचं आगमन होणार आहे. येते तिथं काय गुणवान म्हणणे मला तर वाटतंय माल्याची सार्थक विठ्ठलची एक देखलिया. माझ्यासारख्या येड्या माणसाच्या कीर्तनात तुमच्यासारखे रत्न माझ्या म्हणल्यावर मला तर वाटलंय पवित्र होतो देह माझा झाला, तुमचा जायचा निघून जाऊ द्या, झाला की माझा पवित्र देह. ह्याच्यापेक्षा काय असतं हे? नाही काय गुणवान आमचे सचिन महाराज नामदेव शास्त्री बाबांच्या कीर्तनात पक्वाज वाजवित आहेत आमचे सचिन महाराज. ही जोडी डोक महाराज ह्यांना नवासहित हाक मारते. पंचाळ बोला, अभिमान बोला, म्हणजे एवढे इंदुरीकर सारखे सुद्धा महाराज. तुमचं नाव माहिती? रघुनंदन. वाह, रघुनंदन पायी वाह, काही नाव आहे तुमचं. आम्हाला बी रघुनंदनाची आवड आहे. इथं रामाच्या आवडीमध्ये तुम्ही रघुनंदन आले. अजून कोण राहिले बाहेरचं? गावातले राजे. तसंच साऊंड सिस्टीम उत्तम. त्यांचं नाव ऐकलं तरी महाराज शांत होतो. दत्ता महाराजाची साऊंड सिस्टीम म्हणलं की महाराज बस विषयच काढीत नाही. नाव काढता का संस्कृती गुणाची. दत्ता महाराज ढवळे म्हणलं की विषय संपला. मग ते कसे का असणार दुपारच्या सारखं. नावात ताकद आहे. नावात माणसात नसू द्या पण नावात ताकद पाहिजे. जरा झालंय दुपारी तसं होऊ देऊ नका. आणि असा गोड आनंदात चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी तुमच्या पुढं कीर्तनाला उभा राहिलोय, पण मी तुमचं लेकरू आहे. बालक बापाची आता दिरी गे आणि ते बापाशीच जीव लागे, त्याने संतोषले निवेगे मुखची ओढ. अरे ज्यावेळेस लेकरू आपल्या वडिलाच्या तोंडात घास घालतं त्यावेळेस त्याला आनंदच वाटतो. तसं मी तुमचं लेकरू आहे. तैसा मी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती. बोलणार आहे, थोडंफार बोलणार आहे. मला
राहिलायच 1 तास. 1 तासात सहज निघून जातो मी कसावी. आमचे पाटील म्हणजे कीर्तन थोडं येत आहे म्हणून उशीर लावलाय का काय. पाटील आपलं कीर्तन हसत खेळत होणार, याच्यात काही टेन्शन घ्यायची गरज नाही. घाम येत होता तो संपला. मग अभंग तुकोबा राहायचा आहे. हनुमानजीच्या दरबारामध्ये माऊली दादा आहे, भगवान बाबा आहे, तुम्ही सर्व माझे मायबाप आहेत, आणि अभंग तुकोबा राहायचा आहे. अभंग तुकोबा रायाचा आहे, पण तुकोबा रायांनी त्यांचं प्रखर मत मांडलंय. प्रखर विरोधात जाऊन मत आहे तुकोबा रायाचं, बरोबर आहे, विरोधात जाऊन मत आहे. वेदापासून 6 शास्त्र 18 पुराण सर्व साधू संत ग्रंथ ते सर्व म्हणतात हा देह कसला आहे, चांगला आहे का. हा देह नाशिवंत आहे, चांगला नाही. आणि तुकोबरायाचं मत आहे की हा देह पवित्र आहे. माय बापू, विरोधात गोष्ट बोलताना बी डेरिंग लागत असते, सोपं नाही. तुम्हाला सांगतो, तुकोबरायाच्या अशा प्रखर मतामुळे तुकोबरायाचा गाता पाण्यात लोकांनी बुडविला. एखादा माणूस जर मोठा माणूस गावात असला तर गोरगरीब माणूस कळत असून सुद्धा त्याच्या विरोधात बोलायला येतंय. ही जी जगाला उघड करणारे पत्रकार आहेत का, ते सुद्धा सत्तेच्या विरोधात बातमी द्यायला असे लवून बातमी द्यावं लागते, ताकद नाही. तुकोबरायाचं मत आहे हे. तुकोबरायांनी सर्वांच्या विरोधात सांगितलं देह पवित्र आहे. सगळे लोक म्हणले पवित्र नाही. हा पवित्रच कुठं आहे. आता ह्याचं जर सगळ्याचं विश्लेषण करायचं म्हणलं का, हा देह खऱ्यालाच पवित्र नाही. याच्या उत्पत्तीपासून पवित्रच आहे ना. ज्या टायमाला गर्भ पोटात राहतो त्यावेळेस मी अपवित्रच, ज्या वेळेस बाहेर येतो त्यावेळेस मी त्याचा इटाळच. भागवतामध्ये विटाळे देहाचा संभव, विटाळे देहाचा उद्भव, विटाळे देहाचे निधन पाहो, विटाळा शिठाव देहापाशी. पवित्र आहे, कुठं पवित्र आहे. अशुद्ध विटाळशी जे रुधिर ते गोठो निघाले हे शरीर, निंदे योनी जन्मो निन रामी पवित्र म्हणतात ती. कुठं पवित्र आहे, कुठं दिसतो पवित्र. जन्माला बरोबर इटाळ, मरायला लागले मेल्याच्या नंतर बी इटाळच. आणि पुन्हा आम्ही पवित्र म्हणायला, पवित्र कुठे आहे देह, काय याच्यात पवित्र. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांध, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा साम, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तीचा बांधा, स्मरे त्या हरिहारा. काय पवित्र याच्यात. मी तर कधी बी सांगत असतो, आज सुद्धा सांगणार आहे, या शरीरातला एकही अवयव चांगला नाही. वरून जर एक कातडं नसतं का तर आपल्याला एक फडा आणि ते घेऊन संघ हिंडावं लागलं असं. माशाने आपल्याला चलू सुद्धा दिलं नसतो, इतका नाशिवंत आहे. पुन्हा राहत नाही, पुन्हा जाणार आहे. एवढा नाशिवंत, एवढा नाशिवंत आहे तरी सुद्धा पवित्र तुकोबराय का म्हणतात. तुकोबरायचं एक बंड आहे, सत्तेच्या विरोधात बंड आहे. बंड करायला ताकद लागते. सगळे लोक रूढी परंपरेच्या बाजूला निघायला कोणी तयार नाही. एखादी रूढ पडली हे रूढी जगा परिचार चालवी व्यवहार सत्य म्हणून. अरे रूढीच्या विरोधात एखादी गोष्ट उठवायला ताकद लागते. 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. आपल्या हनुमानजीची मूर्ती जरा शिक्कानी झाली होती सुरुवातीला, दादा लक्षात आहे का. बघा थोडी वाकडी झाली होती. 4 वर्ष ती मूर्ती सरळ करायला कोणाची ताकद लागत नव्हती. वैकुंठवासी बाळकृष्ण नवसागर बाळदाद्या आणि मामा या दोघांनी मूर्ती सरळ केली. मामा केली. काय झालं. अरे सत्य गोष्ट खरी असली तरी कुठं झाकून ठेवायचीच नसती. रीती रूढी परंपरा हे जुना काळ गेला ना. जुन्या काळाच्या विरोधात बदलायलाच पाहिजे. पहिली सतीची परंपरा होती का डाकणे महाराज. पती गेल्याच्या नंतर
तर सती जावाच लागत होतं. त्याच्या जर विरोधात कोणी बंड पुकारलं तर त्याला फाशीला दिलं जात होतं. ती प्रथा राजा राममोहन राय त्यांनी बंद केली. बंदच झाली ना. मग आता जुने म्हणतात म्हणून नवं काय मांडायचंच नाही का? जे सत्य असेल ते बोलायचंच नाही का? अरे जितकं अपवित्र आहे तेवढं पवित्र करता येतंय. कशाला पवित्र करता येतंय? पवित्रची होय घाणच भरलेली ना घाण. आपण सकाळी सकाळी बाहेर जातो ना, आता ते आपल्या पोटात आहेच ना. काय पवित्र आहे? सगळं अपवित्र आहे. पण या अपवित्राला पवित्र करायची ताकद देवाच्या नावात आहे, तुमच्या चांगल्या कर्मात आहे, तुमच्या वागणुकीमध्ये आहे, तुमच्या बोलण्यामध्ये आहे. त्याला पवित्र करता येते ना. कबीरजीचा एक दोहा आहे. कबीरजी म्हणते पशुचे हाड कामाला येते, चमडा कामाला येईन. काही लोक मांस खातेन, काही शिंगाची शिंगुटी करतेन, काही मोग करतेन, काहीतरी करतेन. पण माणसाचं काही कामाला येते? अरे माणसाचा जर याच्यातला आत्माराम निघून गेला तर सगळे लोक गडबडच करतात ना. उचला उचला म्हणती याचा झाला भूमिदार. कोणी ठेवामध्ये नाही, उचलाच म्हणते. इतकं अपवित्र आहे आणि तरी सुद्धा पवित्र करता येते. फक्त एकच सत्कार्य, देवाचं नाव ज्याने मुखामध्ये घेतलं तर त्याच्या लोक त्याला डोक्यावर घ्यायला बसलेले आहेत. त्याच्या पायावर डोकं लोक ठेवते, त्याचं दर्शन घेते, त्याचं एवढं पवित्र करावं लागतं. पण हाच देह जर इतर वाम मार्गाच्या संगतीला कुणाच्या तरी नादाला लागला, कुणाच्या संगतीत गुंतला तर त्याच्यासारखा नासका देह, त्याच्यासारखा अपवित्र देह सुद्धा कोणाचा होऊ शकतो नाही. काय झालं एकदा 2 मिनिटं सांगतो. महाभारतातलं युद्ध झाल्याच्या नंतर धर्मराजाला राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेक केला तोपर्यंत इच्छा मरणावाले जिवंत होते. कोण? भीष्माचार्य जिवंत होते. मग कृष्णाने सांगितलं, धर्मा तुला राजनीती शिकायची असेल तर आपल्याला भीष्माचार्याकडे जावं लागेल. भीष्माचार्य 2-3 पिढीचा मार्गदर्शक आहे आणि तो खरा आहे, सत्वशील आहे. आपल्याला त्याच्याकडे जावं लागेल आणि त्याच्याकडून तुला मार्गदर्शन घ्यावं लागेल. ज्यावेळेस भीष्माचार्याकडे निघले, शरपंजरी पडलेले होते. धर्मराजा आहे, भीम आहे, अर्जुन आहे, नकुल आहे, सहदेव आहे, द्रौपदी आणि कृष्ण सर्व त्या भीष्माचार्याच्या जवळ गेले. भीष्माचार्यांनी धर्माला बोध करायला सुरुवात केली. धर्मा, राज्यांती नरक असतं, पुण्यांती तपांती राज्य असतं. मग तुला आता राज्य मिळालंय, पण राज्य असं न्याय नीतीनं, कुणावर अन्याय, कुणावर अत्याचार, कुणावर गुन्हा, कुणा सगळे दया, क्षमा, शांती अशा पद्धतीनं वागवायचं. जर एखाद्या स्त्रीवर अन्याय व्हायला लागला तर तिथं देह गेला तरी चालतो. एखाद्या गरीबावर अन्याय करायला लागला तिथं आपल्या प्राणाची आहुती गेली तरी चालते. असं ज्यावेळेस आमचे भीष्माचार्य धर्मराजाला सांगत होते तेवढ्या द्रौपदी हसली. हसली मोठ्यानंच हसली. मोठ्यानं हसल्यावर हे भीष्माचार्यानं आवाज ओळखला, सचिन महाराज. कुणाचा? द्रौपदीचा. ते म्हणले, देवा कृष्ण, द्रौपदी का हसली? मी ज्ञान सांगतोय. द्रौपदी का हसली?
द्रौपदीला विचारलं, ती म्हणली मी सहज असले, उगाच सहज असले. सहज हसलेत नाही, रडायचं आणि हसायचं. सहज येत, सहज असं रडू शकतो माणूस, आणि सहज असं उगाच हसलं तर लोक येड्यात काढते ना. हे केलं तर लोक येड्यात काढते. सहज कोणी हसत, आमच्या बाबरावला जमत सहज कोणी हसत नाही. मग भीष्माचार्याने पुन्हा विचारलं, नाही द्रौपदी, मी तू का हसलीस हे तो मला सांगावंच लागल. द्रौपदी म्हणली, मला माफ करतान? म्हणले हो. म्हणले तुम्ही आता ज्या ज्ञानाच्या गोष्टी सांगतात, आता जे कुणावर अन्याय झाल्यावर, कुणाच्या स्त्रीवर अन्याय झाला, कोण्या गरीबावर अन्याय झाला, तिथं स्वतःचा देह वेचावा असं सांगतात. आणि ज्या वेळेस धृतराष्ट्राच्या सभेमध्ये एका स्त्रीची साडी फेडल्या जात होती, त्यावेळेस तुमचा न्याय कुठे गेला होता? त्यावेळेस तुम्हाला कळत नव्हतं. त्यावेळेस तुम्ही सगळ्याच्या पुढे हात जोड होते. अरे जो स्वतः द्यूतामध्ये हरवलेला राजा आहे, जो स्वतः हरलाय, आणि त्या हरलेल्या राजाला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावता येते का? कृपाचार्याला विचारलं, द्रोणाचार्याला विचारलं, भीष्माचार्याला विचारलं, धृतराष्ट्राला विचारलं, सगळ्याला विचारलं. तुम्ही कुणीच नाही सांगितलं. ज्यावेळेस तुमच्याकडे सत्ता होती त्यावेळेस तुम्ही सांगितलं नाही, आणि आता पराधीन आहेत, आता शेरपंजरी पडलेला आहेत, आणि आता तुम्ही ज्ञानाच्या गोष्टी सांगायला लागलात. त्याचं मला हसू आलंय. सांगितलं भीष्माचार्यांनी. म्हणले द्रौपदी, नाही, त्यावेळेस मी बोलू शकत नव्हतो. कळत होतं पण बोलू शकत नव्हतो. का? मी त्या दुष्ट लोकांचं अन्न खाल्लं होतं, म्हणून मला सांगता येत नव्हतं. आता तुझ्या पतीच्या अर्जुनाच्या बाणानं माझ्या शरीरातली जी जेवढी त्यांची घाण होती का, जेवढी त्यांच्या अन्नाची खाल्लेली, तेवढी घाण नाहीशी झाली. म्हणून मला आता सद्बुद्धी सुचली आणि खरं दिसायला, म्हणून बोललो विठ्ठल. त्याच्यामुळं ज्याची वाणी पवित्र आहे, माणसाचं सर्व मीटर समजा यावरच सर्व वाणीवर आहे. एखाद्याला कितीही ज्ञान असू द्या, त्याला बोलताच येत नाही. काय करायचंय? बोलताना कसं बोलायला पाहिजे? साचानी नितल्यानी शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कबीराचं एक दोहा आहे बघा, ऐसी वाणी बोलिए मन का आपा को, ऐसी वाणी बोलिए मन का आपा को, औरन को शीतल करिए आप ही शीतल हो कबीरा, आप ही शीतल हो. बोलण्यामुळे बरंच घडलंय. माणसाला बोलायची अक्कल असावं लागते. चांगलं बोलायचं शिका कधी बी. आणि चांगलं बोलत असताना सुद्धा माणसानं देवाचं नाव मुखामध्ये आणलं पाहिजे, तरी ही वाणी हे शरीर पवित्र होतं. अभंगाच्या पहिल्या जर
जोवदे अच्युत सर्व काळ राम म्हणता, रामची होईजे पदी बैसोनी पदवी कृष्ण गाता, कृष्ण ध्याता चिती तीही कृष्ण होती, कृष्ण ध्याने. नाही बापू, आपल्याला पवित्रही करता येते. आपण पवित्र करायचा प्रयत्न. माय बापू, एकदा जर साधूचं शरीर पवित्र झालं, त्याला अपवित्र कोणाला म्हणताय? साधूच्या देहाचा एकदा साधुत्व अवस्था या शरीराला प्राप्त झाली तर त्याला विठाळ नसतो. साधूच्या देहाचा मानी जो विठाळ, त्रिलोकी चांडाळ तुझी. मला सांगायचा मुद्दा नाही बापू, साधूच्या देहाचा जिवंतपणे विठाळ नसतो राजू मामा, पण गेल्यावर सुद्धा नसतो. साधूचं पार्थिव असतं का? त्याला पुन्हा सुद्धा विठाळ नाही, तो पवित्रच असतो. माऊली दादाला ज्यावेळेस आपल्याला दवाखान्यात नेलं का, माऊली दादा, मी चाकरवाडीत होतो, सचिन महाराज, संध्याकाळी डोकबाबाचं कीर्तन होतं. माऊली दादाला बसा येत नव्हतं, उठा येत नव्हतं, काही करता येत नव्हतं. 2-4 जणांनी धरून आणलं. मी तिथं होतो, आपल्या गावात कोणी कोण होते की आणलं. डोकबाबाच्या गळ्यात 2-3 उचलून असं माऊली दादानी हार घातला. हार घातल्यानंतर खाली बसले. खाली बसल्यानंतर त्यांना असं सुद्धा बसत नव्हतं. ते लगेच 1 जणाच्या मांडीवर पडले. रात्री जास्त झालं. सकाळी त्यांची ती टाटा सुमो नावाची गाडी होती आणि तिच्यामध्ये सर्व लोकांनी, काय 10-5 लोकांनी उचललं, मध्ये घातलं. माय बापू, त्या अवस्थेमध्ये सुद्धा लोक त्या जीपच्या मागे 2000 लोक पळत होते. परमार्थ केला नाही, परपंच केला तर आपल्याला दवाखान्यात न्यायला घरचे सुद्धा येत नाही. परमार्थामधला आणि प्रपंचामधला एवढा फरक आहे. परमार्थात जर माणूस राहिला, परमार्थाचा शेवट गोड होतो, प्रपंचाचा शेवट अपमानकारक होतो. कितीही करा, मी बी कमवतोय, तुम्हीही कमवा, पण प्रपंचात पावलाला अपमान झाल्याशिवाय राहत नाही. परमार्थात पावलाला सन्मान मिळाल्याशिवाय. 18 जानेवारी 1965 भगवान बाबा गेले रुबियामध्ये रात्रीच्या 2 वाजता. मग बाबाचा आत्मा अनंतात विलीन झाल्याच्या नंतर बाबाचा देह म्हणजे पार्थिव झाला ना, आपल्या भाषेत ते डेड बॉडी झाली ना. काही लोक डेड बॉडीला शिवित नाही ना. एका ठिकाणी स्वतःची मुलगी स्वतःच्या वडिलाच्या बॉडीला शिवित नाही. बऱ्याच ठिकाणी काही जाणत्यांनी तर असं सांगितलंय की ते बघायचं सुद्धा नाही. पण ज्या साधूची बॉडी आहे त्या साधूच्या बॉडीला 2 वाजता बाबाचा देहांत झालं आणि 4 वाजता रुदिफालच्या बाहेर भांडण लागलं. आळंदीचे भक्त म्हणले बाबाचा देह आम्हाला आळंदीला न्यायचा आहे आणि आपल्या बीडकडचे नगरचे लोक म्हणले आम्हाला गडावर न्यायचं आहे. 18ला झालं. 18ला दिवसभर बाबाची गाडी चालत होती. संध्याकाळी पाथर्डीला आली. पाथर्डीला हनुमानजीच्या मंदिरात बाबाचा देह ठेवण्यात आला. रात्रभर लोकांनी दर्शन घेतले. 19ला देह उचलला. खरवंडीला संध्याकाळ झाली. 19ला संध्याकाळी भगवान गडावर त्यांचं पार्थिव गेलं. बायको 1 दिवस दर्शनाला लागलं. 21ला त्यांना समाधीस्थ बसवावं लागलं. मला सांगा, जर आपण गेल्यावर बी आपला देह एवढा मोठा पवित्र होत असेल, इतकं पवित्र आपण होत असो, तर मग आपण काहीन परवडी आणावी अंग कशामुळे आपला आपण देह पवित्र करून घेऊ नये? घ्यायलाच पाहिजे माय बापू. त्यांचा जर जप केला, जे साधू पवित्र होऊन गेले, तयाच्या चुकाने सज्जनाची नावे. एवढी साधू संतांच्या नावामध्ये ताकद आहे. जर आपल्याला पंढरपूरला आपली दिंडी निघाली तर आपण पांडुरंगाचा जप करीत नाही.
साधा पांडुरंगाचा जप करतो नाही. ज्ञानोबा देवाच्या दर्शनाला जायचं असलं तर साधूचं नाव घेत जावं लागतं, आणि साधूचं नाव घेतल्याशिवाय देव भेटत नाही. आणि तुम्हाला ज्यावेळेस साधूच्या दर्शनाला जायचंय त्यावेळेस देवाचं नाव घेत जावं लागतं. एवढं सोपं नाही साधू भेटणं. सगळं भेटन पण साधू भेटणार नाही. भागवतामध्ये लग्रसिंहाचे दूध जोडे चंद्रामृत ही हाता चढे, परी हरी प्रियाची बेटी ना तुडे, हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्याचे काही. सुद्धा साधू आपल्या जवळ असू द्या तरी आपल्याला बायको ज्याच्या घरात साधू राहिले का, ज्यांच्या सहवासात राहिले त्यांच्या मालकीनीला साधू कळाले नाहीत बघा, पत्नीला. मला वाटतं फक्त नाथबाबाच्या गिरजामाय सोड्या, बाकीचे संत कळाले नाही. नमदेवरायाचं बी मालकीन भांडायचीच, तुकोबरायाचं तर भांडण सर राजरोस माहिती आहे. ज्या ती घरच्याली कळत नाहीत बाहेरच्याली कसे साधू कळते. जवळ असू द्या आपल्या असू द्या, साधू आपल्यासारखेच असतात, आपल्यासारखेच बोलतात, आपल्यासारखेच राहतात, आपल्यासारखेच काम करतात. भगवान बाबा लोकांनी कळाले का. सारखं व्हावं. तुका म्हणे अंगी आपण आपल्यात राहणार, आपल्यात बोलणार, आपल्या सारखे असणार पण कळणार का. साधूला काही शिंग नसते. साधू म्हणजे आपल्याच तुमच्या माझ्यासारखेच असतात, पण त्यांची एक वृत्ती असते. त्यांची वृत्ती असते दया क्षमा शांती, तेथे देवाजीची वस्ती. तुकोबरायच्या मालकीन तुकोबरायला रोज भांडा. तुकोबरायचं प्रमाण आहे, तू बरे झाले देवा पाईल कर्कशा. भांडतच होती तुकोबरायनं डोंगरावर जाऊन भजन करावा पण घरी नाही समाधान लाभू दिलं. तसं सर्वही साधूला चला आपल्या साखरवाडीला पिंपरीला माऊली दादा होते, तोवर लोकांनी माऊली दादाला नीट जगू दिलं नाही. नाही दिलं महाराज. मी महिन्याचे वारकरी होतो आम्ही, श्रीरामाबा, आम्ही सटवादादा, सगळ्या लोकांनी तिथं त्रासच द्यावा. त्रास दिल्याच्या नंतर माऊली दादानी ऋषिकेशला गेले 2-3 महिने. मग आम्ही तिथं गेलो की एकदा कुणी म्हणावं साखरवाडीला आले, कुणी म्हणावं पेपरीला आले, तिकडून इकडे जावा, इकडून तिकडे जावा, अशी आमची सशे उलपट असायची. पण त्यांची काय भेट व्हायची नाही.
म्हणजे त्यांना सुद्धा त्या लोकांनी तिथं राहू दिलं नाही. भगवान बाबाला नारायणगडावर राहू दिलं नाही, तिथून त्यांना भगवानगडावर जावं लागलं. साधूला तरास खेटल्याशिवाय साधूच्या जीवनाचा सुवास राजीव मामा येणार नाही, आणि त्याने तो सहन करावाच लागतो. आणि त्यानं सहन केलं, तो जर पुण्यवंत झाला, पुण्यवंत व्हावे पिता सज्जनाचे नावे. आणि पुण्यवंत झाला का मग त्याच्या नावाचा जप केलं तरी करणारे करतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव ज्ञान देतो, अखंड वदनी वदितो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा नसतो, नुसते ज्ञानेश्वरीवर बोट ठेवणारी लोकांनी ज्ञानेश्वरी वाचायला महाराज खरं कुठे जी नुसते बोट फिरत का ज्ञान होय अज्ञानाशी किंवा मुडा अतिमूर्ख त्या दगडा ज्ञान होय अज्ञानाशी ऐसावर त्या पिकेशी. एवढी साधूच्या नावात ताकद असते. साधूचा जर जप केला ताकद असेल, पाप जण ह्याचा विषय संपलाय. नाशे त्रिविध ताप पाप ताप दैने जाय उठा उठी झाली या बेटी हरिदासाच्या. अजून पुढे जाऊन सांगतो, ज्यांनी जन्मभर तुकोबाराला विरोध केला, ज्यांनी जन्मभर विरोध केला त्यांची गाथा बुडविली, गावातून हाकालून लावलं. गावात तुकोबाराला भीक मागू दिली नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण झाली. आणि त्याला ज्यावेळेस त्याचा साक्षात्कार झाला त्यावेळेस त्याला सुद्धा म्हणावं लागलं की तुकोबाराय धन्य धन्य साधूच्या जीवनाला चवच त्यावेळेस कलिया सुंदर कडूपण गेले पैसे अमा केले पांडून रे. आपल्या जवळची माणसं, माझ्या जवळची माणसं माझी स्तुती करते याला काहीच किंमत नाही. ते तर रोज समजत असेल. राजा बापून माझं नाव घेणं म्हणजे काय नवल नाही. बाबराव नाही यायला पाहिजे विरोधकांना.
माणूस नाही म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही म्हणजे काय होतंय तुकाराम तुकाराम केल्यावर सुटला बापरे काळा बापुडी बापू यम म्हणजे शिलर आहे. यमाचा मालक यमाला पहिले परवानगी यम सांगत से दुता नाही तेथे सदा जेते हो यारी कथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया नामधारकाच्या शिवा नाही बापू एवढी ताकद आहे. भंडाऱ्या डोंगरावर जर भजनाला गेले का तर 3-3 दिवस खाली येत नव्हते. तुका म्हणे आवा हे वास आणि परमार्थ हा एकांतात होत असतो, लौकिकात नाही. आमचा परमार्थ लौकिकात आहे. आणि ज्यावेळेस 3 दिवस डोंगरावर बसायचे त्यावेळेस बायको भांडणारी असावा. वडील लय मुडी गेला तुमचा. बायको भांडणारी असावा पण पोटाला जपणारी असावा. आता काहीच्या भांडत नाहीत पण उपास राहिलाय का जेवला याची कदरच नाही. परस्पर ह्या गोष्टी नशिबाने मिळत असत्या, या पैशाने मिळत नाहीत. भोपट महाराज या नशिबानेच मिळत असत्या. उगं मला वाटतंय तुमचं चांगलंय, तुम्हाला वाटतंय माझं चांगलंय. सगळे तिथे पोळलेलेच आहेत. अरे तू कोणाची मालकीन भांडकुलं होती पण नवऱ्याची काळजी घेणारी होती. आमची लय गोड बोलती पण स्वयंपाकच करत नाही. बस तुला काय हसवायला अजून राहिलेलं आहे. डोक्यावर पाठी घ्यावा अण्णा डोक्यावर. आता 12 वाजता सोडित नाही, बॅटरी चार्जिंग झाली. डोक्यावर पाठी घ्यावा आणि कोण्या माळावर मालक गेले त्याचा तपास लागावा. तपास काय पुण्यवस्था ते माऊली. त्यांनी एकच सांगितलं होतं, मी भामचंद्र डोंगरावर आहे का, भंडाऱ्या डोंगरावर आहे का, अजून 3 डोंगर होते ना, भराड डोंगरावर. त्यांनी सांगितलं तुकोबार आहे ती म्हणजे अहो तुम्ही जातात कुठं, आमच्या आहेत बघा तुकाराम महाराज, त्यांना मिळच नसतोय. अरे आहेत का गेल्यात का पूर्ण फरार झाल्यात. राम आहे म्हणजे किती आले रामाला. हे खरं ना, आमचे सुखदेव महाराज म्हणजे तुकाराम महाराजच आहेत. त्यांनी जायचं तिथं कान लावायचा. किती ताकद असेल हो त्यांच्या नामामध्ये. अरे ज्या साधूचा पाऊल जर जमिनीला लागला तर तिथली जमीन विठ्ठल विठ्ठल म्हणते. किती ताकद असेल. तुम्हाला रामायणात 2 मिनिटं. सगळे वांडा चौकशी त्याच्या शोधाला पाठवले. तुम्हाला सगळ्यांनी माहिती पण पावसात मोठा नाव लागते.
आणि सगळं वानर पुढे गेलो. मारुतराय माघारी आलं. मारुतरायानं रामाला विचारलं, म्हणले मला आम्ही ती पाहिली बी नाही वस्तू म्हणजे तुमची पत्नी ती पाहिली नाही, ऐकली नाही, कधी तिची ओळख नाही, आणि आम्ही उठलो तर सुटलो सीता शोधाय पळायला लागलो, पण ती जवळून गेली तरी कळण कशी. रामाने एक महत्वाचा मुद्दा सांगितला. म्हणले हनुमान, तिचं रूप कसं रूप बी सांगितलं, पण एक महत्वाची गोष्ट सांगितली. ज्या ठिकाणी माझी पत्नी बसलेली आसन, त्या ठिकाणची झाडं, त्या ठिकाणची दगड, त्या ठिकाणची माती, त्या ठिकाणचे पशु पक्षी, ते सुद्धा राम राम म्हणीत असणार. तुकोबराय डोंगरावर बसले होते, तिथं पक्षी सुस्वरे आळली ती वृक्षवल्ली देवाचं नाव घेत होते. आता आमच्या जवळ बसणारे काय ना, तुम्हाला वाटतं काय बाबा महाराजांची टीम म्हणजे सगळी चांगलीच आहे? घोटाळा असतोय काही नाही. अजून संघ राहतात पण माळीच घाली ना म्हणून टाकली गोळी एकाला. आता काही नाही घातली आता, पण ही सुटच म्हणजे आमचा जिवंत माणसावर सुद्धा फरक पडणार. लोक आमच्या पाया पडते. अरे साधूची ताकदच पाहिजे. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जुळून जाय. काल लावला काल भंडारे डोंगरावर गेलेत, डोक्यावर पाटी आहे, पाण्याची कळशी आहे. आई साहेब निघाल्या, तुमच्या परमानावर आणून सोडतो दुसऱ्या. आई साहेब निघाल्या. वाटा डोंगर चढत असताना असा एक काटा पायात घुसला, काटाच खुडला. आपण डोंगरातले सगळ्याला माहिती, मध्ये पायात काटा खुडला. मग आता आपल्याला काटा मोड्यावर आपण आई आई म्हणतो ना, आई आई अगर देवा देवा काहीतरी. जिजाबाईच्या तोंडातून पहिला शब्द निघाला, विद्या ही रान रंडकी झाली. कोणाची? काळ्या माझ्या प्रपंचाचं वाटोळ केलंस रे, तो कव्हा चांगलं व्हायचं नाही. कोणाला येडं केलं म्हणायचं, येडा. त्याला शिवी दिले. पण भाऊ आपण भजन करतो तर देव तिकडं खांडीला रुसून चालला आपला. आम्ही भजन केल्यावर देव खांडीला रुसून चालला. अरे जिजाबाईने शिव्या दिल्या, देव पळत आला. देव जवळ आला. गाई 2-4 घेतल्या, गाईचं गुराख्याचं रूप घेतलं, जवळ आलं. आई काय झालंय? म्हणजे होली मुर्द्या, तुला काय करायचंय? काय झालंय की झालंय काय? पायात काटा खुपला म्हणले. काटा काढू तुला कसं येणं म्हणजे एवढू बऱ्याच लोकांचे काटे काढे म्हणलं आपण. भल्या भल्याचा काटा काढलाय. किती जणांचं सांगू? पार हिरण्यकश्यपू पासून शिशुपाळ वक्रदंतापर्यंत सगळ्याचे काटा काढीत आलो. अजून कोणाचा काटा ठेवला नाही. रावण कुंभकर्ण सगळी यादी सांगितली. म्हणजे सगळ्याचा काटा काढायचा आपला धंदाच आहे. घेऊन या चक्र हाची धंदा करीतो. जमत म्हणलं आपल्याला. तुम्ही बघ जमत असलं तर नाही तर तू जास्तच करून पुचीन. मालक तिकडं उपाशी आहे, जायचंय. म्हणलं काय काळजी करू नका. जिजाबाईचा पाय मांडीवर घेतला. काटा काढताना आपण तसं करतो का नाही? तर रमेश समोरच्याचा पाय आपल्या मांडीवर घेतो, त्या सत्य असं स्वाडी सापायचं दार लुगडं असं. आई काय काळजी करू नका, व्यवस्थित काटा काढतो म्हणला. दुसरा एक काटा घेतला. काट्यानं काटा कशाने काढू लागतो? घरनिधी तुमचा काटा काढायचा असला तर तुमच्यातलाच काटा घ्यावा लागतो, तेव्हा तुमचा काटा निघतो. आम्हाला काटा निघत नाही. पण तो द्या तुम्हाला तुमच्यातलाच जोड लावून द्यावा लागतो. 4 दरीचा जोड तुम्हाला जमा नाही. त्याला म्हणायचं काट्यानं काटा. पाय मांडीवर घेतला, काटा घेतला, आणि ते जिथं काटा रुतलाय तिथं काय लावावं लागतं? मला परमानावर यायचंय. देवानं
स्वतःच्या जिभीची लाळ घ्यायची, त्या पायाला लावायची आणि तिच्या पायाची मळ देवानं चाटायची. देवानं पुन्हा लाळ लावायची, पुन्हा तिची मळ काढायची आणि देवानं त्याची मळ चाटायची. तसं बराच वेळ चाललं. हे सगळं पाय काटा राहायला टाच होतं, हे पंजाबस्तोर चाटीत चाललो. ती म्हणे काळ्या काय करतो रे, तुम्ही दिसतोय बाबा त्या पंढरपुरातल्या काळ्यावनीच. कसं काय करायला म्हणलं, आई काटा उडकितोय काटा. त्याला काटा माहित नाही. चतुरा तो अरे त्याची वृक्षाची या पाने हलेजाची मग कुठून त्याला ते काटा सापडत होता का. पण यांना काटा काढण्यापेक्षा काय करायचं होतं. सोडीत मी 2 वाजतो. देव भक्ताच्या माग पळतो. ए बाबा तुझ्या पायाची धूळ लागू दे ना, मला लागू दे, जाऊ द्या. भक्ताच्या पायाची लागू द्यायला पाहिजे का भक्ताच्या बायकोची. बघा इतका फायदा आहे. आपल्या घरात जर एक वैष्णव असला, एक संत असला, अख्ख्या घराला किंमत असते. बघा, आणि ज्या गावात एक वैष्णव असला, गावात जर एक संत असला तर अख्ख्या गावाला किंमत असते. माऊली आळंदीला सरे आळंदीच पुण्यवान. आळंदी हे गाव, गावात एक, पण ज्या गावात एकही वैष्णव नाही, जिये गावी नाही एकही वैष्णव, त्याची पुढे नाव नदी. भजन तुकोबराय करीत होते, जिजाबाई नाही, तरी सुद्धा जिजाबाईची सेवा देवादी देव गुंजराव करीत होते. त्याच्यासाठी आपण परमार्थ करायचा, आपलं अर्ध आपोआप तिकडे जातंय. आता तुम्हाला लोक महाराज म्हणते का नाही, आता तुम्हाला का पक्वाजे झालंय का बघावं लागतंय मला. कॉन्ट्रॅक्टर गाय महाराजाची मालकीनीला लोक का म्हणते,
रमेश महाराज, तिला सगळे हरिपाठ पाठ असतील. हरिपाठ नाही, रूप पाहता लोचने का डोळ्यानं बघायचं कसं ते सुद्धा माहित नसते, तरी लोक म्हणतात महाराज. मास्तरच्या बायकोला काय लोक म्हणते मास्तरी, कंडक्टरच्या लग मला तिकडे जायचं नाही. अरे आपण केलं पुण्य, पण जर आपली मालकीन परमार्थिक असली महाराज, आपल्याला म्हणजे महाराज आपल्याला कोणी म्हणे ना, याला आपणच पुण्य करावं लागतंय. त्यावेळेस आपला शास्त्र असं सांगतं दादा की पुरुषानं केलेलं अर्ध पुण्य माता मावल्याच्या खात्यावर जमा होतं, पण माता मावल्याने केलेलं पाप पुरुषाच्या खात्यावर जमा होतं, पुण्य नाही होत. राज्य केले पाप भोगाल पुरोहिता, प्रजे केले पाप भोगावे राजियाने, स्त्रीने केले घेणे पुरुषाशी. ही शास्त्रच आहे. त्याच्यामुळं जिजाबाईची सेवा करायला देव जिजाबाईवर गेल्या, त्यांना जेवण दिलं, जीव घातलं, पाणी दिलं. म्हणले अहो आता हे असं कवर चालायचंय, कवर करायचंय, तुम्हाला काय प्रपंचाची लेकराबाळाची काळजी आहे का नाही. त्यांनी सांगितलंय बघ काही नाही, माझा सर्व देव झालेला आहे, मी सर्व देवाला अर्पण झालेलो आहे, मला आता प्रपंचाची बाकीची काही घेणं देणं राहिलं नाही. अशी अवस्था ज्या साधूची होती, ज्या साधूची अशी अवस्था झाल्यावर देह काय होतो, पवित्र होतो. आणि अशा साधूचा जर मेळ जमला, नेऊन सोडतो मी, बरोबर करू नका, अशा साधूचा मेळ जर जमला तर देव सर्वांना चतुर्भुज करतो, सर्वांना सारखं स्वरूपात देतो. तिथं कुणाला ओळखीता येत नाही. एकदा काय झालं, दिवाळीच्या पाडव्याला पांडुरंगाच्या घरी 18 संतांची मिटिंग बसवली देवानं. सावध राहा काकड्यावाले. पांडुरंगाच्या घरी भाऊबीजीला बहिणीनं भावाला ओवाळावं लागतं, आणि पाडव्याच्या दिवशी पत्नीनं पतीला ओवाळावं लागतं. हा पंढरपूरला खुला नियम आहे. आपल्यात आपल्याला कोणी ओवाळते का नाही हे मला माहिती नाही, सरा अवनिळच असते. मग तिथं तो मेळ होता. पांडुरंगाला वाटलं आज आपली पूजा होणार आहे, मग सगळे साधू संत घेऊन सगळ्याला जेवण करून सगळ्याच्या समोर आपला कार्यक्रम करून घ्या. 18 संत बोलविले. 18 संतांच्या मध्ये पांडुरंग आहेत, सगळे बसले आणि सगळ्याची जेवण झाल्यावर रुक्मिणी मातेनं आरतीचं ताट घेतलं, आणि आरतीचं ताट घेऊन ज्या वेळेस त्या सगळ्या बसलेल्या संतांच्या आणि पांडुरंगाच्या जवळ आल्या, त्यावेळेस त्यांना त्याचा मेळच लागला नाही. ती आरती कोणाला ओवाळाव, सगळे सारखे दिसायला लागले. सगळे संत आणि देव, कोणता देव आहे कोणता संत आहे मेळच लागाना. साधूला उठावं लागलं. ते आमच्या आपाला इशारा लागतंय, तुम्ही श्रीवत्सलांचं सुद्धा म्हटलं. नामदेवरायानं सांगितलं, म्हणले आई ज्याच्या गळ्यात श्रीवत्सलांची माळ आहे का ते तुमचे बालक आहे. ज्याच्या छातीवर भृगु ऋषीची लात मारलेली आहे ते
बाकीच्या संतांच्या ह्याच्यावर नाही. मग संत आणि देव का ओळखू येणार याच्या मागे पत्रपणाचंच होतं कारण काय. नसावा, गावात नसावा, भावकीत नसावा, घरात नसावा, नवरा बायकोत नसावा, परपंचात नसावा. त्याच्याकडे वेगळी नाही का? संशया हुनी थोर अनेक पाप नाही घोर, ही विनाशाची वागोर प्राणी अशी. एकात्मता आहे का जिथं? जुने लोक म्हणतात ना, ज्या घरात कहार आहे का त्या घरात पाल सुद्धा थांबत नाही. इथं तो वैकुंठ नाही का? नाहीच आहे. देव कुठं यायला का रिकाम आहे का? अरे घरात एकात्मता असावं लागते, आणि ही कुणाच्याही घरात नसते. जिथे तिथं थोडंफार कुरकुरे असतातच, पण फक्त आपण ते समजून घ्यायचं असतंय. आम्हाला
तुमच्या घरात चांगलं दिसतंय, तुम्हाला आमच्या घरात चांगलं दिसतंय. जिथं तिथं थोडं भांड्याला भांड घासतच असते संतोबा. जिथं तिथं मातीच्या चुली असतातच. आमच्या इंद्र बाबालाही पोटग्रस्तांत द्यायचे. सिटीमध्ये ते क्वार्टर असतात ना, क्वार्टर, तसं इकडच्या क्वार्टर मध्ये एक जोड राहत होती, इकडच्याच क्वार्टर मध्ये एक जोड राहत होती. इकडच्या क्वार्टर मध्ये सगळे भांडणं करायचे आणि इकडच्या क्वार्टर मध्ये दोन्ही नवरा बायको नुसतं हसायचे. म्हणजे भांडणं करीत होतं ते बायकोला म्हणलं, अग ते कमीत कमी शेजाऱ्याचा तरी विचार बघ ना. तुला का सांगितलं तर कळतं का? ती सगळे हसून खिळून राहतात आणि तू आलं की मी तुला भांडतो, तू मला भांडते, आजपासून भांडायचंच नाही. ते म्हणले ते हसत येत म्हणजे भांडण कळत नाही, वाटत नाही तुम्हाला? तुम्ही कशामुळे हसत येत ते तरी जाऊन विचारा ना. शेजारी गेलो, मला तुमच्या घरासारखा हसण्याचाच आवाज येतो. कसं काय हसण्याचा आवाज येतो? ते म्हणलं कसं आहे, तुमच्या भांडणाचा येतो म्हणून आमच्या हसण्याचा येतो. काय होतं म्हणलं, मी बाहेरून आलो की ती माझं ऐकत नाही आणि मी काय तिला फेकून मारलं की ती मला, ते पोळ्या करायचं काय असते, ती मला असं फेकून किचनच्या वाटेवरून फेकून मारते आणि ती लाटणं का बेल ते हुकलं की मी हसतो आणि ती मला लागलं की ती हसते. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नाही रे. भानगडी अशी झाली. आता झोपी आला काय तो झेप लाटलं फेकून मारलं, नवऱ्याचा पायच मोडला. इंगळे बाबा सांगत होते, मी बघायला नव्हतो. पायच मोडला. पाय मोडला म्हणून दवाखान्यात नेलं. पायाला प्लास्टर केलं, बेडवर टाकलं. 2 दिवस झाल्यावर एक ऍक्सिडेंट झाला, मोटरसायकलून पडलं कबट महाराज. त्याच्या दोन्ही पायाला प्लास्टर केलं. कोणाच्या? मोटरसायकलून पडलेल्याच्या दोन्ही पायाला प्लास्टर केलं. आणि प्लास्टर केलेलं त्याच्या वार पलंगाच्या शेजारीच आणून टाकलं. हे पलंग डकली त्याच्याजवळ गेलं. त्याला म्हणतो, दोन्ही पाय मोडे, तुम्हाला 2 बायका आहेत का? कसं काय, माझा एका बायकोला 1 मोड म्हणा, तुम्हाला 2 पॉईंट मोड म्हणजे बहुतेक तुम्हाला 2 असावात. तसं सगळे लोक दुखी असतील. सगळं घरामध्ये एकमत असल्याशिवाय देव जवळ येत नाही. काय त्या उरले वेगळे आणि ज्याच्या जवळ देव आहे का, ज्याच्या घरी देव आलाय का, तिथे सुखाकाय आले सोहळे आले राम राजे काय आमासी धरणी धरले पीक गाई ओळल्या म्हणशी. ज्याच्या घरी देव आला, बऱ्याच साधू संतांच्या घरी आला, काही घेतला काही नाही घेतला नाही. एकदा तुकोबरायच्या घरी देव आल्यावर तुकोबरायचं सांगतो, तुकोबरायच्या घरी देव आले आणि तुकोबराय साऱ्या गावात हिंडले. देव पाहिजे का? देव सोन्याचा का पितळाचा का कशाचा आहे? नाही म्हणले विठेवरचा पांढरा आहे. लोकांनी सांगितलं देव घ्यायचा म्हणले का? देव न लगे
न लगे देव नको का नाही बापू, देव घरला येणं एवढी चांगली गोष्ट चांगली आहे आणि वाईट सुद्धा. ज्याला परपंच करायचं आहे त्याच्यासाठी वाईट आहे, ज्याला परमार्थ करायचं आहे त्याच्यासाठी चांगली आहे. तुका म्हणे देव आला ज्याच्या खरा त्याच्या पुढे चिरा संसाराशी. अरे ज्याचा संसाराचं वाट देव घरला आला, देव देव येऊ देव देव आल्याला आपल्याला दिसत नाही. आपलं एखादं जर परमार्थाला लागलं तर आपण सुद्धा म्हणतो आमचं याला परपंचातलं काही कळत नाही. परमार्थ करणाऱ्याला ढाकणे महाराज, पंचाळ महाराज आता तुम्हाला नसतील म्हणे, पण सगळ्या परमार्थ करणाऱ्याच्या घरचे लोक परमार्थ करणाऱ्याला नावं ठेवतात. मी सुरुवातीला परमार्थ करायचो, माझे वडील वैकुंठवासी आहेत, तो पण घेणार नाही, पण ते म्हणायचे काही वाट देवळाची. परमार्थ करणाऱ्याला पाहुणे रावळे सुद्धा सहकार्य करीत नाही. भागवतामधली वही बघा, साह्य परमार्थान होव्याही साह्य परमार्थान हे जावाई, आपणा आपण साह्य पाही जो निज देही. कोणी नाही परमार्थाला सहकार्य करू नाहीत. आपली करा सोडवन संसार बंधन तोडावी. परमार्थामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर एक तर साधूची संगत धरावं लागत, देवामध्ये देवाचं नाव मुखात घ्यावं लागत, पुन्हा देव त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्रिवेणी संगम होतो. संत नाम भक्ता देव भक्ता आणि नाम हे जर तीन एका जागेवर झाले तर मग सुखाकाय होणे. आणि मग तुकोबारायाने सांगितलं की बाबा जर तुम्हाला सर्व सुखाचं करून घ्यायचं असेल
असा आपला संगम आहे माय बापू. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी इतकं आपलं कान्या छोट्याशा दर्या कपारीत बसलेलं गाव आहे. पण असं मला वाटत नाही की गंगा मुंबईशी लोक आहेत तिथं महाराज, मुंबईशी. त्याचं कारण काय आहे? देव भक्ताचा संगम तिथे ओघनाम. नामाला किंमत येते. देवही पाहिजे, भक्तही पाहिजे, आणि त्यावेळेस नाव घेतलं का फलश्रुत होत. संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पण ते असा सहवासामध्ये चालत आलेला अखंड हरिनाम सत्ता आहे. याची अशीच भरभराटी होत राहो अशी हनुमानजीच्या चरणी प्रार्थना करतो. माझा पोत कोरायचा अभंग आहे, मला सोडविता आला नाही. मला अभंग खरं तर मी कीर्तनकार नाहीच. जरा आता 2 मिनिटं माझं तुमचं बंद कर म्हणजे